नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. टीआरटीआयची एक महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांना आता संस्था विकल्प प्रोसेस चालू होणार आहे. तर संस्था विकल्प देत असताना त्यांनी महत्वाच्या काय काय सूचना दिल्या आहे, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला विकल्प द्यायचा आहे, पण ही पण काळजी घ्यायची. कालावधी किती दिवस दिलाय तो पण समजून घ्या. कुठून विकल्प द्यायचा ते पण समजून घ्या. म्हणजे निवड कशी करायची, कुणाची करायची, कोणत्या चुका करू नये हे पण त्यांनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो बघा. पहिलं तर 22/5/2026 नोटिफिकेशन आलेलं आहे. पार्टीकडनं आलेली आहे. महत्वाच्या सूचना आहे. 25-26 स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण कार्यक्रम अंतर्गत सामायिक चाळणी प्रवेश परीक्षेमधून पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व परीक्षण योजनेकरिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण संस्था निवडीकरिता ऑनलाईन विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत. आता हे आपण सगळं डिटेल्समध्ये बघूया, पण तत्पूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. इग्नाइट अकॅडमी सुद्धा तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणार आहे इग्नाइट अकॅडमी. इग्नाइट अकॅडमी यामध्ये जेव्हा टीआरटीच्या माध्यमातून तुम्ही संस्था विकल्प देणार, त्यामध्ये इग्नाइट अकॅडमी पुणे, इग्नाइट अकॅडमी छत्रपती संभाजीनगर तुम्हाला बघायला मिळेल. सो चॉईस द्यायला तुम्हाला संधी लवकरात लवकर. जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स दिला तर पहिल्या गटामध्ये पहिल्या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. लेट जर कराल तर इग्नाइट अकॅडमी मिस कराल. सो आता लगेच पहिली चॉईस इग्नाइट अकॅडमी देऊन टाका. आता इग्नाइट अकॅडमीच्या ब्रांचेस ज्या आहेत तुमच्या मदतीसाठी कुठे कुठे अवेलेबल आहे, पुण्यासाठी अवेलेबल आहे, छत्रपती संभाजीनगरला अवेलेबल आहे, नाशिकला अवेलेबल आहे, नागपूरला पण अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता, माहिती पण घेऊ शकता. दुसरं महत्वाचं काय, इग्नाइट अकॅडमीने यापूर्वी कशा पद्धतीने हे ट्रेनिंग अरेंज केलं, अर्थात तुम्ही का निवड करावी, तर त्या संदर्भात 2-4 गोष्टी मी सांगतो आणि लगेच पुढे जातो. पहिलं म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही ओल्ड स्टुडंटला जाऊन भेटा, त्यांचा रेफरन्स घ्या. आम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी हवं तर दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा टॅबलेट होता, टॅबलेट पण दिला, पण ते आता नाहीचे टॅबलेट असं कोणीही देऊ शकत नाही, ते पुढे मी सांगतो तुम्हाला. पण जे त्यांना कमिट केलं, प्रॉपर मार्गदर्शन होतं, फुल टाइम गायडन्स होतं, प्रत्येक फॅकल्टी त्यांना मदत करत होती, आमची टीम सुद्धा त्यांना कोऑपरेट करत होती. सो इग्नाइट अकॅडमी बरोबर तुम्ही अभ्यास करत असाल ना, तुम्हाला कसलीच गोष्ट कमी पडणार नाही, सगळी मदत आमच्याकडून तुम्हाला असणार आहे. दुसरं फंक्शन आम्ही घेतले होते बघा, मोठे मोठे फंक्शन ऑर्गनाईज केले होते, बघितले असेल युट्यूबला पण टाकले होते. विद्यार्थ्यांनी फार मोठ्या संख्येने सहभाग सुद्धा नोंदवला होता. स्टायपेंड विद्यार्थ्यांना रेग्युलर होतं, वेळेवर त्यांना येत होतं, सगळ्या नोट्स शिकवणं, स्टायपेंड वेळेवर होतं आणि सगळ्यांचं हेल्पिंग नेचर पण होतं. हे तुम्ही रेफरन्स घेऊ शकता पाठीमागच्या विद्यार्थ्यांचं. आता मी पुढे जातो, पण तत्पूर्वी तुम्हाला घेऊन जातो की हे नोटिफिकेशन नेमकं काय आलं बघा. हे नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे. यामध्ये 5 पानं महत्वाचे, 6व्या पानावर काहीच नाहीये. आता पहिला मुद्दा लक्षात देणे काय सांगितलंय, ही जी 25-26 ची निवड तुम्हाला करायची आहे, यासाठी ही लिंक दिली त्यांनी बघा. ही त्यांची लिंक आहे, टीआरटीच्या वेबसाईटला जायचंय. 22/5/2026 पासून ते 29/5/2026 पर्यंत तुम्हाला संस्था विकल्प उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 6 दिवसांचा कालावधी आहे. ह्या 6 दिवसामध्ये तुम्हाला संस्था विकल्प द्यायचा आहे. त्यानंतर यात मुदतवाढ मिळणार नाहीये. आणि तुम्हाला हे संस्था विकल्प देताना कुठून जायचंय, तर उमेदवार लॉग इन करायचं बघा. कॅन्डिडेट लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरताना वापरलेल्या युजर आय डी, हा ईमेल युजर आय डी म्हणून ईमेल आय डी वापरायचा आहे आणि पासवर्ड यांचा वापर करायचा बघा. फॉर्म भरताना तुम्ही जी माहिती भरली तो युजर आय डी तुम्हाला वापरायचा आहे, पासवर्डचा वापर करायचा आहे, त्याच पासवर्डचा वापर करायचा आहे. जर पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड जाऊन नवीन पासवर्ड जनरेट करू शकतात. आणि तुमच्या लॉग इनला जाऊनच तुम्हाला ही लिंक बघायला मिळणार आहे, तिथूनच तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. आता 25-26 करता ही जी प्रोसेस राबवण्यात येणार आहे सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी, या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षांचा जर इथे लाभ घेतला असेल टीआरटीआयच्या माध्यमातून, तर तुम्हाला इथे पोलीस भरतीसाठी इथे विकल्प देता येणार नाही, हे पण त्यांनी क्लिअर कट इथे सांगितलेलं आहे. आता बघा, जेव्हा तुम्हाला हा विकल्प द्यायचा असेल ना संस्था निवडीचा, त्यात काय काळजी घ्यायची बघा. पसंतीक्रम द्यायचा आहे. सर्व प्रशिक्षण संस्थांना पसंतीक्रम दिल्यानंतर बघा, तुम्हाला जेवढ्याही संस्था दिसतात सगळ्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण, हे सगळे द्यायचे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला संस्था समोर बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल संस्था तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला संस्था नाव ए नावाची संस्था आहे, बी नावाची, सी नावाची, डी नावाची, ई नावाची. त्यांच्या पुढे बॉक्स आहे, मग तुम्हाला इथे 1 नंबर द्यायचा, इथे 2 नंबर द्यायचा, इथे 3 नंबर द्यायचा, इथे 4 नंबर द्यायचा, इथे 5 नंबर द्यायचा, असं तुम्ही देऊ शकतात. जर याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला भेटलं तर तुम्हाला 100% म्हणजे इथे आहेच इग्नाइट अकॅडमी
आहे आणि बाकीच्या संस्था आहे बी नावाची, सी नावाची, डी नावाची, ई नावाची. इग्नाइट पहिला प्रेफरन्स देऊ शकता, इथे दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा असाही प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. पसंतीक्रम द्यायचा आहे. त्यानंतर सर्व परीक्षण संस्थांना पसंतीक्रम विकल्प दिल्यानंतर ईमेल, मोबाईल आयडी द्वारे OTP सदरचा पसंतीक्रम विकल्प सत्यापित व्हेरीफाय केल्यानंतरच पसंतीक्रम विकल्प सबमिट करण्याचे बटन कार्यान्वित होईल. लक्षात घ्या, म्हणजे सबमिट करायचं असेल ना, सबमिट करायचं पहिले तुम्हाला प्रेफरन्स द्यावे लागतील आणि मग तुम्हाला सबमिट करायचं बटन इथे कार्यान्वित होणार आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपले पसंतीक्रम विकल्प नोंद होऊन त्याची पोच पावती प्रेफरन्स ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट तयार होईल आणि ही रिसिप्ट प्रिंट आउट घ्या. लक्षात ठेवा, प्राप्त OTP द्वारे आपण पसंतीक्रम विकल्प सत्यापित करत नाही तोपर्यंत आपले विकल्प अंतिम होणार नाही. तर नंतर प्राप्त झाले पसंतीक्रम विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना सूचित करण्यात येते की प्रशिक्षण संस्थांची अत्यंत काळजीपूर्वक निवड करा. एकदाच निवड करायची आणि काळजीपूर्वक करायची, हे पण लक्षात घ्या. कसं करायचं आहे, तुमच्या लॉगिनला जाऊन तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, हे पण त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. ईमेल आणि मोबाईल OTP द्वारे प्राप्त OTP प्रशिक्षण संस्था चालकांना किंवा संबंधित प्रशिक्षण संस्थेच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. दिल्यास आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था जबाबदार राहणार नाही. तो कोणाला OTP देऊ नका, स्वतः जाऊनच हे सगळं करून घ्या. या संदर्भात काही अडचण आली तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले, ते नंबर पण मला शेवट मी दाखवतो. मला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही सपोर्ट या शिक्षकाखाली रेज तिकीट पण ओपन करू शकता. मेल किंवा कॉल करू नका, पण रेज तिकीट जर केलं, तुमचे जे प्रश्न असतील तुम्ही इथे या मार्गाने मांडू शकता. त्याचं पण तुम्हाला याचं शंका निरसन केलं जाईल लेखी स्वरूपात. तरी बघा, लेखी स्वरूपात किंवा संपर्क क्रमांकावर किंवा ईमेलवरती तुम्ही जर पाठवलं तर याची नोंद घेतली जाणार नाही. याची तुम्ही नोंद घ्या. तर तुम्हाला सर मी मेल करतो, कॉल करतो, नाही होणार. तुम्हाला काय करायचं आहे, रेज तिकीटद्वारेच तुमचा प्रश्न उपलब्ध करायचा आहे. त्यानंतर पुढे अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहे. ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या. CET एक्झाम निवडीकरता लिंक सगळं त्यांनी दिलेलं आहे. यात विशेष महत्त्वाचं नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. तुम्ही कोणतं, जर तुम्ही सैन्य भरती किंवा पोलीस भरती निवडत असाल आणि याच्यापूर्वी जर त्याच्यावरती जर इतर लाभ तुम्ही घेतले असेल परीक्षण वर्गाचा, तर त्या विद्यार्थ्यांना इथे पोलीस भरतीला इथे क्रमांक देता येणार नाही किंवा हा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं इतर ज्या एक्झाम त्यांच्या TET, MPSC, UPSC याबद्दल पण त्यांनी माहिती दिलेली आहे. त्या कार्यक्रमांची माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. पण यात महत्वाचं जे आहे ते आहे आपल्याला पोलीस भरती संदर्भातलं इथे विकल्प तुम्हाला द्यायचा आहे. बघा, इथे हा मुद्दा अजून 10 नंबरचा. सदरचे पूर्व परीक्षण कार्यक्रम हे ऑनलाईन स्वरूपाचे नसून ते ऑफलाईन व नियमित स्वरूपाचे आहेत, हे पण त्यांनी लक्षात घ्यायचंय. त्याचबरोबर परीक्षण योजनेच्या कोणत्याही टप्प्यावर सोडवायचं असेल तर त्याचे लाभ तुम्हाला मिळणार नाहीये, ते परत करावं लागेल तुम्हाला, हे पण त्यांनी सांगितलंय. त्यानंतर उमेदवारांचं प्राधान्य क्रमानुसार पोर्टलद्वारे परीक्षण संस्था अंतिम झाल्यानंतर TRTI किंवा TRTI द्वारे ईमेल किंवा SMS किंवा संगीताच्या अधिकृत सूचनेद्वारे कळवण्यात येईल. तदनंतर उमेदवाराने बघा TRTI तुम्हाला कळवणार आहे. त्याच्यानंतर उमेदवाराने अंतिम टप्पा अलॉटमेंटचा असेल, परीक्षण संस्थेकडे खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रांची एक प्रत म्हणजे ओरिजिनल एक झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायची. आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे असणार आहे? सपोज तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स दिला तर तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या संस्थेमध्येच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याची माहिती तुम्हाला मी परत दिलंच, पण हे लक्षात घ्या, हे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचे. जेव्हा ते येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. हे सगळे डॉक्युमेंट पण त्यांनी इथे व्यवस्थित दिलेले आहे. आणि काही शंका असेल, तांत्रिक अडचणी संदर्भात संपर्क क्रमांक, ईमेल ID दिलेला आहे. इतर अधिकच्या माहितीसाठी ह्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करू शकता. मंजुरी मनोलकर, भाप प्रसे यांच्याकडनं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तो संस्था विकल्प चालू झालाय. मी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या लॉगिनवर जा, तुमचा युजर ID पासवर्ड टाका, जो तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस वापरला तोच वापरायचा आहे. विसरले असाल पासवर्ड तर फॉरगेट करू शकता, तुम्हाला परत पासवर्ड परत मिळणार आहे, जॉईन करता येणार आहे आणि मग तुम्हाला विकल्प द्यायचा. तर विकल्प दिल्यानंतर लक्षात घ्या, विकल्प देताना काळजी घ्या, तुम्हाला सपोर्टिव्ह ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इग्नाइट अकॅडमी देणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमी सगळं प्रोव्हाइड करणार आहे. कॉटन टी-शर्ट 2, ट्रॅक पॅन्ट 2, शूज 2, पायमोजे 2, वह्या 2, पेन 12, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकं आणि नोट्स सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही. इग्नाइट अकॅडमी सेल्फ, तुम्ही आमची टीम पण बघितली असेल. सध्या तर टीम अभिजित राठोड सर असतील किंवा दीप्ती नायर मॅडम असेल किंवा लोंढे सर असेल किंवा इतर सगळी टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. अमोल गाडेकर सर अवेलेबल आहे, विजय शेळके सर अवेलेबल आहे, योगेश बोबडे सर अवेलेबल आहे, नंतर बाळासाहेब बोडके सर अवेलेबल आहे, किरण पाटील सर अवेलेबल आहे, मी स्वतः तुमच्यावर असणार आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे.
सो महाराष्ट्रातली नावाजलेली टीम आहे. सगळ्या फॅसिलिटी अभ्यासासाठी लागणारे लायब्ररी असेल तुम्हाला, कोर्स किट असेल तुम्हाला, नोट्स असेल तुम्हाला, किंवा इतर एक्झामचा तुम्ही अभ्यास करत असाल ना, इग्नाइट अकॅडमी तुम्हाला सगळ्याच ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला मार्गदर्शनपर सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे. सो काळजी करू नका. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला नेहमी सोबत घेऊन जाणार आहे. तुम्हाला हवं ते मार्गदर्शन करणार आहे. आमची टीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन, कोचिंग पण आहे, गेस्ट लेक्चर आहे, पर्सनल काउन्सिलिंग आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल आहे. याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला युट्यूबवरती आम्ही भरपूर सारी माहिती देत असतो, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. मेंटोरिंग बॅच असेल तुमच्यासाठी, डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुमच्यासाठी असणार आहे. आणि तुमच्यासाठी महत्वाचं काय हे पण लक्षात घ्या की मी एक विद्यार्थी म्हणून, एक उमेदवार म्हणून, माझ्या घरच्यांचं स्वप्न, माझं स्वप्न काय आहे ते जर तुम्हाला परिपूर्ण करायचं असेल तर महत्वाचं काय, सर्वोत्तम मार्गदर्शन, सर्वोत्तम टेस्ट, नोट्स आणि बुक्स अवेलेबल आहे. निवड होण्यासाठी आवश्यक सर्व अभ्यास साहित्य अवेलेबल आहे. सर्व स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा परीक्षांची तयारी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर उभं राहून करता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी इग्नाइट अकॅडमीचे योग्य मार्गदर्शन अवेलेबल आहे. कोणी तुम्हाला जर विनाकारण काही सांगणार आम्ही असं देऊ तसं देऊ तर लक्षात घ्या, प्रलोभनाला बळी पडू नका. टॅबलेट आम्ही याच्यापूर्वी दिलेला होता ज्यावेळेस TRTI अलाउ करत होती, पण TRTI आता त्यांनी स्पष्ट लिखित स्वरूपात दिलेलं आहे, असं कोणीही प्रलोभन देऊ शकत नाही, टॅबलेट देऊ शकत नाही असं कोण म्हणते, TRTI म्हणते. कोणतीही संस्था जर असं काही प्रलोभन देत असेल, टॅबलेट देत असेल तर आम्ही त्या संस्थेवर, त्या विद्यार्थ्यांवरती कायदेशीर कारवाई करू असं पण TRTI मागील नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. सो असं कोणी देत असेल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात, हे पण लक्षात घ्या. सो जे आवश्यक आहे सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी सगळ्या गोष्टी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला नक्कीच देणार आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन इतर गोष्टींसाठी पण तुम्हाला आमचा सपोर्ट असणार आहे अभ्यासासाठी. सो नक्कीच इग्नाइट अकॅडमी सध्या महाराष्ट्रात खूप मोठं काम करते, तुम्हाला सांगायची गरज नाही. पाठीमागच्या विद्यार्थ्यांचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता आणि लगेच इग्नाइट अकॅडमी जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली गुगल फॉर्म दिलाय, गुगल फॉर्म भरून आमच्याकडे पाठवा. तुम्हाला आमची सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर नक्की जॉईन करू, तुम्हाला तिथे माहिती देऊ. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल पण तुम्ही करू शकता, 8888 99 61 16. सो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, TRTIच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, आमच्या टीमला कॉल करा. आणि अधिक माहितीसाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुढे पण माझ्या याच्या संदर्भात भरपूर सारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे, ते पण व्हिडिओ बघा. आणि 29 तारखेपर्यंत मात्र संस्था विकल्प देऊन टाका, त्यात इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स नक्की द्या. जर लवकर दिला तर इग्नाइट अकॅडमी नंबर लागेल, किंवा भरपूर विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स देणार आहे, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचीच निवड इथे होऊ शकते. सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.